म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जेव्हा आपली कमी होते तेव्हा आपलं शरीर हायपर सेन्सिटिव्ह होतं. आपल्या घरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण एखादी वस्तू ठेवलेली असेल, गॅलरीमध्ये असेल, कुठे असेल, त्याला धूळ लागली, जाळी लागली, याच्यामुळे ॲलर्जी डिसीज तयार होतात. जेव्हा रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाईल बाय डिफॉल्ट त्याचे प्रॉब्लेम पूर्ण मुळासकट बरे कमी होऊन होतात ते. जातील. बरोबर आहे. तर म्हणजे जे पेशंट्स तुमच्याकडे येतात ओपीडीमध्ये हं. ते काय लक्षणं घेऊन येतात? त्यांना 23 वर्षापासून ॲलर्जिक रॅशेस, ॲलर्जिक पित्तचा त्रास होता. त्यानंतर जेव्हा ते माझ्याकडे आले, ऑफकोर्स हिस्ट्री सर्व घेतली, त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत 3 वर्ष झाले, एकदाही तिला एपिसोड आलेला नाही आहे. सगळीकडे ट्रीटमेंट घेऊन त्यांना काही विशेष फरक पडत नव्हता. मग एक पर्टिक्युलर पॉईंटला त्यांनी ट्रीटमेंट स्टॉप केली, की आता हा आजार घेऊन या मुलाला आयुष्य जगावं लागेल. विचार करा 10 वर्षाचा मुलगा सर. बरोबर. जेव्हा ते माझ्याकडे आले, मी हिस्ट्री घेतली, सर्व बघितलं, ट्रीटमेंट सुरू केली, तर 6 महिन्यामध्ये तो ऑलमोस्ट ओके झाला. या केसला जो 8 वर्ष झाले, तो मुलगा त्याला 8 वर्षात एकदाही तसा एपिसोड आला नाही. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपला होमिओपॅथिक स्पेशलचा हा दुसरा भाग आहे. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण बरेचसे केसेस सरांकडून ऐकून घेतल्या होत्या. ह्या भागात आपण ॲलर्जी म्हणजे नेमकं काय आणि होमिओपॅथी ॲलर्जीमध्ये कसं काम करते याबद्दल आपण रुपेश सरांकडनं जाणून घेणार आहोत. रुपेश सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आरोग्याच्या या राजमार्गावर. माझा सर पहिला प्रश्न, ॲलर्जिक डिझीज म्हणजे नेमकं काय? कसं आहे सर, शरीरामध्ये आपली एक सिस्टीम असते, इम्युन सिस्टीम म्हणतात त्याला. साध्या भाषेत त्याला रोगप्रतिकारशक्ती म्हणतात. अच्छा. जोपर्यंत ही इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे, तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं असतं. परंतु ही जेव्हा इम्युन सिस्टीम डिस्टर्ब होते, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जेव्हा आपली कमी होते, तेव्हा आपलं शरीर हायपर सेन्सिटिव्ह होतं. आणि शरीराच्या हायपर सेन्सिटिव्हमुळे काही जे वातावरणात जे परागकण असतात, ॲलर्जन्स असतात, पोलन असतात, त्याला आपलं शरीर जे आहे ते हायपर सेन्सिटिव्हसारखं रिॲक्शन देतं. अच्छा. त्यामुळे ॲलर्जिक डिसीज तयार होतात. याची सुरुवात कशी, नेमके कुठले कुठले फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल असतात, काय असतात? त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत सर. एक पोलन्स म्हणून आहे, त्याचे 2 प्रकार आहेत, ट्री पोलन्स आणि ग्रास पोलन्स. ओके. अन्य मिटसेप इंडिकेट्स ट्री पोलन्स आणि ग्रास पोलन्स. दुसरं आहे ॲलर्जन्स, म्हणजेच एरो ॲलर्जन्स, जे हवेमध्ये असतात. अच्छा. हे ऑलमोस्ट वर्षभर असतात. पोलन जे आहेत ते सीझनल असतात. एरो ॲलर्जन जे आहेत ते वर्षभर असतात. अच्छा. आणि तिसरा आहे हाऊस डस्ट माईट, म्हणजे आपल्या घरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण एखादी वस्तू ठेवलेली असेल, गॅलरीमध्ये असेल, कुठे असेल, त्याला धूळ लागली, जाळी लागली, त्याच्यामुळे हाऊस डस्ट माईट तयार होतात. याच्यामुळे ॲलर्जी डिसीज तयार होतात. मग ह्याचे नॉर्मल सिम्पटम्स कसे असतात? म्हणजे जे पेशंट्स तुमच्याकडे येतात ओपीडीमध्ये ते काय लक्षणं घेऊन येतात? याच्यामध्ये सर बेसिक प्रेझेंटेशन 3 प्रकारचं आहे सर. त्याला ॲलर्जिक सर्दी म्हणतात. अच्छा. दुसरा आहे ॲलर्जिक खोकला आणि तिसरा आहे ॲलर्जिक अर्टिकॅरिया, म्हणजे अंगावर असं रॅशेस, पित्त आपण म्हणतो ना, अंगावर पित्त उठतं, ॲलर्जिक रॅशेस, त्याला ॲलर्जिक अर्टिकॅरिया म्हणतात. हे 3 प्रकारचे 3 कॅटेगरीमधून पेशंट येतात. आता पहिलं जे आहे ॲलर्जिक सर्दी, ते कसं असतं, पेशंटला वारंवार सर्दी होणे, वर्षभरात ऑलमोस्ट सर्दी असते. काही पेशंटची सर्दी बाहेर पडते, काही पेशंट सर्दी आतमध्ये असते. सारख्या शिंका येतात, डोळ्यातून पाणी येणं, डोळे खाजवणं, कान खाजवणं, काही पेशंटला घशामध्ये सुद्धा खाजवतं, काही असं पेशंट म्हणतात सर नाक फार असं नाकाच्या आतमध्ये सुद्धा खाजवतं. तर हे सिम्पटम त्यांचे असतात. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणजे ॲलर्जिक खोकला जो आहे, त्याच्यामध्ये पेशंटला वारंवार खोकला असतो, काहींमध्ये कोरडा खोकला असतो, काहींमध्ये कोरडा बाहेर पडतो आणि त्यांना दमही लागतो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा या पेशंटला फार त्रास होतो. आणि तिसरा एक प्रकार जो आहे तो ॲलर्जिक अर्टिकॅरिया. याच्यामध्ये आपण असं अंगावर पित्त जे उठतं, असे मोठे फोडसारखं येतं, रॅश येतात. आणि ते इतके इरिटेबल असतात सर की पेशंटला जर ते एकदा अंगावर पित्त असं उठलं ना, तर पेशंटला 1 मिनिटसुद्धा स्टेबल होऊ शकत नाही, इतकी प्रचंड प्रमाणात त्याला खाज असते. काही पेशंटला मी असं बघितलं, म्हणजे शरीराच्या कोणत्या भागामध्ये हात पाय एकदम हाईट, मी आता एक पेशंट बघितला ज्याच्या जिभेवर सुद्धा अशी रॅश होते, जिभेवर. अरे बाप. तुम्ही आता विचार करा, जर अशा कंडिशनमध्ये तो पेशंट कसं, म्हणजे जीभ तर म्हणजे कोणत्याही शरीराच्या भागावर जर असे फोड आले, इतकी प्रचंड इचिंग आणि बर्निंग असते की तो 1 मिनिटसुद्धा स्थिर राहू शकत नाही. असे बेसिक 3 प्रेझेंटेशन असतात. अच्छा. पण या सर्व ॲलर्जीच्या आजारांमध्ये होमिओपॅथीचा रोल कसा आहे, म्हणजे कसं काम करतं ते? होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो सर, होमिओपॅथीमध्ये समजा ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे तर आम्ही सर्दीची औषधं देत नाही. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणजे खोकल्याचा पेशंट असेल तर त्याला आम्ही खोकल्याचं औषध देत नाही. अच्छा. आणि ॲलर्जिक रॅशेस जर पेशंट असेल तर आम्ही त्याला खास कमी होण्याचं औषध नाही. आम्ही औषध देतो त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. त्याचा मूळ प्रॉब्लेम कुठे आहे, रोगप्रतिकारक शक्ती त्याची कमी झाली आहे. बरोबर. मग आम्ही त्याचं ते वाढवण्यासाठी औषध देतो. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाईल
बाय डिफॉल्ट त्याचे प्रॉब्लेम पूर्ण मुळासकट बरे कमी होऊन होतात ते. जातील. बरोबर आहे. सर तुम्ही म्हटलात की होमिओपॅथीचं रोल खूपच आहे ॲलर्जिकच्या या कंडिशनमध्ये. तर आम्हाला परत काही केसेस सांगा की ज्या ह्या ट्रीटमेंटनी बऱ्या झाल्या आहेत ॲलर्जीच्या. नक्कीच सांगेल सर. आता याच्यामध्ये कसं आहे, एका केसेसमध्येच 3 केसेस आहेत. ओके, इंटरेस्टिंग आहे आणि अच्छा. चॅलेंजिंगही आहे, व्हेरी चॅलेंजिंग. तर हे जे पहिलं पेशंट आहे जुनाट सर्दीचं, हे अराउंड 48 इयर्स मेल पेशंट होते. जेव्हा ते माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला सिम्पटम सांगायला सुरुवात केली. परंतु त्यांची हायपर सेन्सिटिव्हिटी एवढी होती सर, की ती हायपर सेन्सिटिव्हिटी मी आज म्हणजे कधी एवढी बघितली नव्हती. एवढे म्हणजे इतके सिव्हिअर सिम्पटम्स. जसं मी सांगितलं, की पेशंटला सर्दी असतात, शिंका असतात, डोळ्यातून पाणी येणं, खाजवणं हे सर्व तर त्यांना होतं. परंतु एक सिव्हिरिटी जी आहे, ती एवढी होती, की पाण्यामध्ये हात जरी टाकला, तरीसुद्धा त्यांना लगेच सर्दी आणि प्रचंड शिंका सुरू व्हायच्या. हो, हो, हो. पाण्यामध्ये हात टाकला तरीसुद्धा. आणि 12 महिने त्यांना कॅप घालावी लागायची. कारण की कानाला थोडी जरी हवा लागली, की लगेच त्रास सुरू व्हायचा. तो व्यक्ती 12 महिने उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये त्याला कॅप घालावी लागायची. इतका त्यांना प्रचंड त्रास. जेव्हा आले, हिस्ट्री घेतली, मेडिसिन दिले. आणि हा विशेष सांगायचं होतं, की हा आजार त्यांना 25 वर्षापासून होता. 25 वर्षापासून. 25 इयर्स. ओके. ऑफकोर्स बरंच ट्रीटमेंट करून आले होते ते. मग जेव्हा आले, हिस्ट्री घेतली, कळालं, त्यानंतर त्यांना इम्युनिटी वाढवण्यासाठी मेडिसिन दिले. पहिल्या 15 दिवसामध्ये त्यांचा जो सेन्सिटिव्हिटी होती, की पाण्यामध्ये हात बुडवल्याचा जो त्रास होता, तो त्रास त्यांचा पहिल्या 15 दिवसात भरपूर कमी झाला. ऑलमोस्ट वाह! मोर दॅन 50%. अच्छा. ट्रीटमेंट कंटिन्यूड. पुढचा जो फॉलोअप होता 15 दिवसात, त्याच्यानंतर त्यांची कॅप जी आहे, ती कॅप त्यांचं घालण्याचं प्रमाण बरंच कमी झालं. बरं. ओके, भरपूर म्हणजे ऑलमोस्ट अल्टरनेट डे ते घालायला लागले. जसं ट्रीटमेंट पुढे होत गेली, हार्डली 6 महिन्यामध्ये त्यांची हायपर सेन्सिटिव्हिटी जी होती ती पूर्ण कमी झाली. सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम जे आहे ते कमी व्हायला लागले आणि पुढं अजून एक 6 महिने मी ट्रीटमेंट चालू ठेवली. त्यानंतर ट्रीटमेंट मी स्वतः बंद केली. आज जवळ 3 वर्ष झाले हे पेशंट काही मेडिसिन घेत नाही आहे, होमिओपॅथी मेडिसिन नाही, काही नाही. लिव्हिंग हेल्दी अँड हॅपी लाईफ. ग्रेट, ग्रेट. ओके. आता काय आहे, यांच्यानंतर यांचे वडील आले. बरं. अराउंड 80 इयर्स म्हणजे आजोबा ते आले. त्यांना सर त्रास होता जुनाट सर्दीचा 45 वर्षापासून. अरे बापरे! ओके. बरं. त्यांनाही प्रचंड त्रास, सर्दी, शिंका हे सर्व त्यांना बेसिक सिम्पटम होते. त्यांनाही ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनाही पहिल्या महिन्यात फरक पडला. 6 महिने ट्रीटमेंट चालू ठेवली असेल. 6 महिन्यानंतर भरपूर ओके झाले. 7-8 महिने पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू केली आणि त्याही स्टॉप केले. आज तेही आजोबा फार आयुष्य आनंदी जगत आहेत. आता यानंतर काय आलं, त्यांचा नातू म्हणजे पहिल्या पेशंटचा मुलगा 18 वर्षाचा, त्याला 10 वर्षापासून त्रास होत असेल जुनाट सर्दीचा. त्याच्यामुळं आता ही फेज वेगळी असते 18 वर्ष. त्याच्यानंतर शाळा, कॉलेज याच्यामध्ये त्याला फार डिस्टर्बन्स यायचे अभ्यास करताना, लेक्चर अटेंड करताना. त्यालाही बरेच ट्रीटमेंट करून ते आले. त्यालाही त्रास प्रचंड होता, सर्दी, शिंका हे सगळं होतं. त्यालाही ट्रीटमेंट सुरू केली. त्याचाही असंच पहिल्या महिन्यात फरक पडला, दुसऱ्या महिन्यात अजून चांगला फरक पडला. त्याची आम्ही अशी 6 महिने, 12 महिने, 6 महिने ट्रीटमेंट चालू ठेवली. पुढचे 6 महिन्यामध्ये डोस कमी केले. 12 महिन्यामध्ये त्याची ट्रीटमेंट आम्ही स्टॉप केली. हे एका फॅमिलीतले 3 जनरेशन पूर्ण बरे झाले. आज ते कोणत्या मेडिसिनवर नाही, सर्वांच्या जुनाट सर्दी पूर्ण बरे झालेल्या आहेत. अरे वाह! येस. आता पुढची केस अशी आहे सर, एक 18 वर्षाची मुलगी आहे. थोडंसं गुगलीसारखी केस आहे. एक 18 वर्षाची मुलगी आहे. ते तिच्या आईवडील तिला घेऊन आले. 10 वर्षापासून तिला जुनाट खोकल्यासारखा त्रास होता. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस. ओके. तर हिस्ट्री घेतली. हिस्ट्रीमध्ये मी जसं होलिस्टिक अप्रोच सांगितलं, तसं म्हणजे होलिस्टिक अप्रोचप्रमाणे मी सर्व तिला विचारलं. तिला ॲग्रेवेशन म्हणजे मोडॅलिटीज, ॲग्रेवेशन, अम्युलेशन म्हणजे त्रास कधी जास्त होतो, कधी कमी होतो हे विचारलं. ती म्हणली की ॲग्रेवेशन जे आहे, त्रास वाढतो तिचा मिडनाईटला. ओके, मिडनाईटला त्रास वाढलं असं तिने सांगितलं. बाकीच्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या, ट्रीटमेंट सुरू केली. जेव्हा फर्स्ट फॉलोअप होता तिला काही विशेष फरक पडला नाही. मेडिसिन थोडंसं पोटेन्सी वाढवून दिली आम्ही. पोटेन्सी वाढवल्यानंतर पुन्हा फॉलोअपमध्ये आले तरी तिला काही रिझल्ट आला नाही. तेव्हा मी थोडंसं विचार केला की काहीतरी थोडंसं आपल्याला केस रिव्ह्यू करावं लागेल. मग मी केस रिव्ह्यू केली सर. आणि होमिओपॅथीचं बघा गंमत कशी असते, की जेव्हा केस रिव्ह्यू केली, जेव्हा मी तिला थोडंसं डिटेलिंग विचारलं ॲग्रेवेशन टाईम म्हणजे तिला त्रास मिडनाईटला जो होता, तो मिडनाईटचा त्रास तिला मी ती फक्त एवढीच माहिती सर मध्यरात्री त्रास होतो. मी तिला म्हणलं मध्यरात्री किती वाजता त्रास होतो? ते म्हणली सर मला मध्यरात्री 2 ते 4 त्रास होतो. आता जेव्हा ती अशी म्हणली ना, तेव्हा माझं मेडिसिन्स बदलले. होमिओपॅथीमध्ये कसं आहे, जर रात्री 10 ते 12 त्रास होत असेल तर औषधं वेगळी आहेत. रात्री 12 ते 2 त्रास होत असेल तर औषध वेगळी आहेत. रात्री 2 ते 4 त्रास होत असेल औषध वेगळी. रात्री 4 ते 6 त्रास होत असेल तर ऑफकोर्स औषध वेगळी. हिला औषधं बदलून रात्री 2 ते 4 प्रमाणे तिला औषध दिलं.
पहिल्या फॉलोअपमध्ये सर तिचं ती ऑलमोस्ट 50%पेक्षा ती ओके झाली. अरे तिची वा. ट्रीटमेंट आम्ही साधारणतः वर्षभर चालू ठेवली, बंद केली. हिला तर जवळजवळ ऑलमोस्ट 7-8 वर्ष झाले. हिला आज कोणते मेडिसिन नाही, काही नाही. सी इज लिव्हिंग हॅपी अँड हेल्दी लाईफ. ग्रेट ग्रेट मस्त. सर ह्या केसेस तुम्ही ज्या सांगितल्या त्या नॉर्मली खोकला सर्दी अशा होत्या, पण तुम्ही मगाशी बोलला होता की काही स्किनमध्ये पण जे अर्टिकॅरिया आहे किंवा रॅशेस आहेत त्या पण बऱ्याच केसेस ॲलर्जीच्या होमिओपॅथीमुळं चांगल्या होऊ शकतात. त्यांच्याबद्दल काही सांगाल का आम्हाला? जरूर सांगेल सर. हे एक पेशंट आहे, अराउंड 40 इयर्स फिमेल पेशंट. त्यांना 23 वर्षापासून ॲलर्जिक रॅशेस, ॲलर्जिक पित्तचा त्रास होता. 23 अच्छा. वर्षापासून, म्हणजे त्यांच्या वयाच्या जो 17 वर्षापासून. 23 वर्षामध्ये त्यांनी भरपूर ट्रीटमेंट केल्या सर, भरपूर प्रकारच्या हाय लेवलच्या ट्रीटमेंट केल्या. परंतु तात्पुरता रिझल्ट असल्यामुळे आणि सारखे सिम्पटम्सचा रिकरन्स असल्यामुळे ते परेशान होत होते. सारखं खाजवणं हे. त्यानंतर जेव्हा ते माझ्याकडे आले, ऑफकोर्स हिस्ट्री सर्व घेतली. त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली. यांनाही पहिल्या फॉलोअपमध्ये फक्त एकदा एपिसोड आला. 15 डेज ट्रीटमेंट, ओन्ली 1 एपिसोड. तोही माइल्ड लेवलचा एपिसोड आला. काही विशेष तिला असं पहिलं जसं तिला इचिंग व्हायची, भरपूर ती परिस्थिती, तसं काही तिला झालं नाही. पुढच्या 15 दिवसामध्ये एकही एपिसोड आला नाही. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत 3 वर्ष झाले, एकदाही तिला एपिसोड आलेला नाही. ट्रीटमेंट मी 1 वर्षात बंद केली. मागील 2 वर्षापासून ती काही मेडिसिन घेत नाही आहे. वा, छान. अतिशय सुंदरपणे आयुष्य जगते आहे ती. ही पूर्ण केस बरी झाली. दुसरी एक केस अशी सर इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंगच. या पेशंटच्या आईवडिलांनी, म्हणजे मुलगा आहे 10 वर्षाचा, त्याच्या आईवडिलांनी होप्स आपण सोडून दिले म्हणतो ना, तसं त्यांनी पूर्ण होप्स सोडून दिले त्याच्या मुलाबद्दल. आता झालं काय की हा जो 10 वर्षाचा मुलगा होता, याच्या मामाचा अस्थमा मी बरा केला होता. अच्छा. आणि त्यानंतर त्यांच्या मामांचा मला एक दिवस फोन आला की सर माझा भाचा आहे आणि त्याला असा त्रास आहे, तर आपल्याकडे ट्रीटमेंट होईल. मी त्याला म्हटलं नक्की होईल. तर त्यांना होमिओपॅथी वगैरे एवढं काही माहिती नव्हतं. थोडंसं खेडेगावातले पेशंट असल्यामुळे त्यांना होमिओपॅथी एवढं माहीत नव्हतं. त्यांच्या मामाने त्यांना कन्व्हिन्स केलं बरंच. आणि मला फोन लावून दिला त्यांच्या आईवडिलांबरोबर बोलायला. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही घेऊन या, मी तुमच्या मुलाला पूर्ण बरा करतो. तर त्यांनी होप सोडून असे दिले होते की त्यांनी म्हणजे जवळजवळ 5 वर्षामध्ये ते म्हटले आम्ही 15-20 ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. अरे बाप. आणि सगळीकडे ट्रीटमेंट घेऊन त्यांना काही विशेष फरक पडत नव्हता. मग एक पर्टिक्युलर पॉईंटला त्यांनी ट्रीटमेंट स्टॉप केली की आता हा आजार घेऊन या मुलाला आयुष्य जगावं लागेल. विचार करा, 10 वर्षाचा मुलगा सर. बरोबर. इतके ते आईवडील डिस्टर्ब होते. आणि जेव्हा ते माझ्याकडे आले, मी हिस्ट्री घेतली, सर्व बघितलं, ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्या 15 दिवसामध्ये त्याला हार्डली 1-2 एपिसोड आले, पण तो टॉलरेट करू शकला ते एपिसोड. पुढच्या 15 दिवसामध्ये हार्डली एखादा एपिसोड आला असेल, तोही तो टॉलरेट करू शकला. त्याच्यानंतर ट्रीटमेंट जशी वाढत गेली तसंच ज्या तिची इम्प्रूव्हमेंट सुरू झाली, तर 6 महिन्यामध्ये तो ऑलमोस्ट ओके झाला. त्याच्यानंतर 6 महिने मी ट्रीटमेंट चालू ठेवली असेल. 1 वर्षानंतर ट्रीटमेंट बंद केली. आणि सर या केसला जो 8 वर्ष झाले, तो मुलगा त्याला 8 वर्षात एकदाही तसा एपिसोड आला नाही. एकदम तोही हेल्दी हॅपी लाईफ जगतोय सर. मस्त मस्त. असे होमिओपॅथीचे मिरॅकल्स आहेत. नाही, खरोखरच आहेत. लोकांना विश्वास बसत नाही, पण आता तुम्ही इतक्या वर्ष करताय आणि जुनाट आजार तुमचा असा हातखंडा आहे आणि विशेष रस तुम्हाला त्यात आहेत आणि ते नेमके बरे होत आहेत या पद्धतीने. हॅट्स ऑफ टू सर. थँक्यू. तर मंडळी, आजचा आपला एपिसोडसुद्धा फार छान झालेला आहे. ॲलर्जीमध्ये होमिओपॅथी औषध ट्रीटमेंट देऊन किती छान रिझल्ट्स मिळू शकतात हे आपण सरांकडनं आज जाणून घेतलेलं आहे. तर बघत राहा आमचा आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन एपिसोड घेऊन, एक नवीन माहिती घेऊन. सरांकडनं आपण बरंच काही अजून जाणून घेणार आहोत. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. या आपल्या आरोग्याच्या राजमार्गावर तुम्ही आला आहात आणि एक छान माहिती आम्हाला तुम्ही दिलेली आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर सो मच. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केयर सेंटर, दिल से दिल तक.